मित्रांनो, फेब्रुवारी ते मे दरम्यान जे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्या कारणास्तव मित्रांनो राज्यातील जवळपास 3,98,603 शेतकरी हे बाधित झालेले होते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण माहिती घेतली होती. परंतु मित्रांनो, आपण आज या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. त्या जिल्ह्यातील जे शेतकरी जवळपास 3,998 शेतकरी हे बाधित झालेले होते, त्यांच्यासाठी जवळपास 381.22 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृष्ण युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 3,998 शेतकरी हे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फेब्रुवारी ते मे दरम्यान जी गारपीट झाली होती त्याच्यामुळे हे शेतकरी हे जवळपास बाधित झालेले होते. त्यांच्यासाठी जवळपास 381.22 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर या अंतर्गत मित्रांनो, जवळपास जे शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, जवळपास 8,500 रुपये प्रति हेक्टर हे कोरडवाही ज्यांचं क्षेत्र हे कोरडवाहू होतं त्यांच्यासाठी जवळपास 8,500 रुपये हे हेक्टरी मदत मिळणार आहे नुकसान भरपाईची. त्यानंतर मित्रांनो, जे शेतकरी बागायतदार होते, ज्या शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र होतं त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास 17,000 रुपये प्रति हेक्टरी हे नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे बहुवार्षिक फळपिके वगैरे जे क्षेत्र होतं, जे शेतकरी हे फळपिके वगैरे बहुवार्षिक पिके घेतात त्यांच्यासाठी जवळपास 22,500 रुपये हेक्टरी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जास्त तर कोरडवाही शेती क्षेत्रवाले शेतकरी जास्त असतात त्यांच्यासाठी जवळपास 8,500 रुपये हेक्टरी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर जवळपास मित्रांनो, जे शेतकरी यासाठी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांना या रकमेची जी GR वगैरे आहे ते काढण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम जवळपास तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावर, म्हणजे आता जवळपास जिल्हा परिषदेच्या वगैरे निवडणुका येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर या रकमा तात्काळ तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील. म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पुढे सरकार स्वतःला फेमस करण्याच्या नादामध्ये जसं लाडकी बहीण काढली होती पाठीमागं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याचप्रमाणे आता जेवढे शेतीचे निधी वगैरे हे पेंडिंग आहे ते जिल्हा परिषदच्या वगैरे निवडणुकीच्या दरम्यान हे निधी तुमच्या खात्यावर वितरित होतील. याला देखील जवळपास ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरमध्ये हा जे नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तुमच्या खात्यावर वितरित होऊ शकते. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील नुकसान भरपाईची म्हणजे तुम्ही पात्र ठरलेले असाल ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.